फोन नाही उचलले, काय नाही उचललं, लिहून दिलंय तुम्ही आम्हाला, नोंद पण नाही केली आहे नाही ना, आम्ही नाही थांबणार आहे. मला पुण्याला निघायचंय. तुम्ही म्हटलं होतं ह्याच्यावरती तपास चालेल, सरांनी तुमचं नाव सांगितलं होतं. 8 दिवस तुम्ही काय तपास केला हे मला दाखवा. 8 दिवस ह्यांनी माझ्या फोनला रिप्लाय का नाही दिले हेही मला सांगा. हे जे लिहून दिलंय इथं की दिव्या सुनील शिंदे यांचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला असून सदर बाबत त्याच्यावरती नोंद होईल, असं येऊ का आम्ही? हे पळून गेले, परत पुन्हा पळून गेले, आलेले पळून गेलेले. ह्यांना उत्तरं द्यायची नाहीये. चांगलं तुमचं तरी काहीतरी आहे म्हणून हे उत्तरं सुद्धा देत नाहीये. तेच माझे हे करणार होते, तपास, तक्रार घ्यायच्या आधी तपास करणार होते. तक्रार अर्ज यांच्याकडे तपास अधिकारी म्हणून वर्ग केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही. एक जंटलमॅन असतो की तो एक महिला काय बोलत असेल तर तिचं थांबून ऐकणं, बरोबर. आणि लिगली हा व्यक्ती तपास अधिकारी असल्यानंतर सुद्धा त्या फिर्यादीचं सुद्धा पूर्ण म्हणणं ऐकून न घेता अशा प्रकारे निघून जाणं हे कितपत योग्य आहे? हे कायदा सुव्यवस्थेचं मी खरंच सांगते, अशा लोकांना वर्ग सूट नाही करत. जे लोक बिचारे उन्हातानामध्ये पळपळ करतात ना, जी पोरं ज्यांच्या पर पायाला छाले पडले, ते अशा लोकांना वर्ग द्या तुम्ही, खरंच द्या. ज्यांना देशासाठी लढायचंय, ज्यांना सामान्य लोकांसाठी नोकऱ्या करायच्या, हे काही कामाचे नाहीये, काहीही नाहीये. 8 दिवस झाले, उत्तर सुद्धा देत नाहीयेत आणि आत्ताही पळून गेले. मॅनर्स सुद्धा नाहीये की कुणाशी कसं बोलायचं आणि कुणाशी कसं नाही. एक जंटलमॅन असतो ना, जो स्त्रियांचा सन्मान करतो, तो निदान कुठली स्त्रिय नाव लोंढे साहेब आहे, दत्तू साहेब लोंढे म्हणून यांनी, आणि हे हिच्या तक्रारीचं हे तपास अधिकारी आहेत ऑन पेपर, आम्हाला असं सांगितलं गेलं. आणि तपास अधिकाऱ्याचं प्रथम कर्तव्य आहे पूर्ण म्हणणं ऐकून घेणं. माणूस म्हणून, एक जंटलमॅन म्हणून सुद्धा त्यांनी म्हणणं ऐकून न घेता अशा पद्धतीने निघून गेले. तर कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बट्टाबोळ झालेला आहे. फडणवीस साहेब, कृपया तुम्ही तुमचं प्रशासन, पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं महिला नारी सन्मान करतील याच्याकडे कृपया लक्ष द्या आणि अन्याय कसे कमी होतील किंवा अन्याय करणाऱ्यांवर कशी कडक कारवाई होईल याच्याकडे लक्ष द्या. आणि योग्य त्या माणसांना वर्दी प्रदान करा, म्हणजे त्या वर्दीची सुद्धा इज्जत राहील, या देशाची सुद्धा इज्जत राहील. त्यांनी ह्यांचं नाव सांगितलं होतं. तुमचं सांगितलं ना, तुमचं सांगितलंय तपास अधिकारी. तपास अधिकारी काल ह्याच्यावरती कॉलवरती. नाही नाही, विचारा, पाटील सरांना विचारा. तुम्हाला वर्ग केलाय हा अर्ज तपास. म्हणजे त्या दिवशी रात्री 4 वाजेपर्यंत जसं थांबवलं तसं परत तुम्ही मला थांबवणार. म्हणजे माझ्या सेफ्टीचे काहीच नाही तुम्हाला, की मी घाटाघुटातून रात्रीची कशी येणार पुण्यावरून मुंबईला, तुम्हाला ह्याच्याशी काही